तर मंडळी, आज कारभाऱ्यांनी शेतातून आणल्या होत्या 2-3 कैऱ्या। आज सकाळी वारा खूप सुटला होता, तर त्या वाऱ्यानेच 2-3 कैऱ्या चांगल्या पडल्या होत्या खाली। तर वाऱ्याने पडल्यामुळे ही कैरी जी आहे थोडीशी बाहेरच्या साईडकडून काळी झाली होती, पण आतमधून एकदम व्यवस्थित होती। तर मी मस्त ही कैरी घेतली, धुतली, त्यानंतर त्याचा देठ अगोदर कापून घेतला आणि त्याच्या पातळ पातळ अशा मी फोडी करून घेतल्या आणि त्याच फोडींचा मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जसे की आपण लोणच्याला बनवतो त्या पद्धतीने। तर ही आहे वनराज कैरी। ही जास्त आंबट नसते आणि याचं लोणचं एकदम भारी लागतं, चटपटीत असं खायला। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर आमच्या लहानपणी अशाच कैरीची जर कोय निघाली तर आमची आई म्हणायची, कुई 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 हिचं सासरकडे। तर भारी मज्जा यायची ते ऐकायला। तुम्ही असं केलंय का कधी? नक्की सांगा। कैरी कट करून घेतली, एका पातेल्यात ओतून घेतलं आणि त्यामध्ये लाल तिखट 2 चमचे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि धने पावडर टाकली, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये मोहरीची फोडणी द्यायची 1 मोठा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं। लोणचं तयार। सबस्क्राईब करा।